महाराष्ट्रातला हाय प्रोफाईल बाबा गजाळ भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं महिलांवर अत्याचार। महिलेच्या तक्रारीनंतर नराधमाला बेड्या। अनेक नेते सेलिब्रिटी कॅप्टन खरातच्या पायावर। स्वतःला ब्रह्मांडाचा गुरु म्हणवणाऱ्या या हाय प्रोफाईल बाबाच्या पायावर मोठे नेते सेलिब्रिटी उद्योजक नतमस्तक व्हायचे, त्याच्या पुढे हात जोडायचे, त्याचे पाय धुवायचे। पण ज्यांनी विश्वासानं आपला हात त्याच्या हातात दिला त्या या बहिणींच्या अब्रूवर अशोक खरात या नराधमानं हात टाकलाय। एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। आता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडीत पाठवलं। कॅप्टन अशोक खरात हा राजकीय नेते सेलिब्रिटींचं भविष्य सांगायचा। भविष्य सांगताना अघोरी उपाय सुचवायचा, हाताची करंगडी कापण्याचा उपाय सुचवायचा। बाबा आपली लघवी भक्तांना प्यायला सांगायचा। विकृत उपायाच्या नावाखाली त्यानं महिलांचं लैंगिक शोषण केलं। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका आहेत। नुसत्या संचालिका नाहीत तर अशोक खरातांच्या डोक्यावर छत्री पकडणे, कधी त्याची पाद्यपूजा करणे असे अनेक व्हिडिओ फुटेज फोटो या निमित्ताने बाहेर आले। ज्या महिला आयोगाकडून महिलांचं सबलीकरण, समुपदेशन आणि समावेशन करणं अपेक्षित आहे, त्या महिला आयोगानेच जर महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असतील तर शोषित महिलांनी न्याय कुणाकडे मागावा? अशोक खरात नाशिक मधली बडी हस्ती होता। लोकांची त्याच्याकडे कायम रांग असायची, पण लोकांच्या विश्वासाचा त्यानं विश्वासघात केला। अनेक महिलांना ब्लॅकमेल केलं। अखेर त्याच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड झाला। महिलेनं आरोप केलाय की गुंगीचं औषध देऊन त्यानं तिच्यावर बलात्कार केला। पीडितेच्या आरोपानंतर अशोक खरातला अटक करण्यात आली। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर मधल्या ऑफिसवर छापा टाकला तेव्हा छाप्यात महत्वाचे पुरावे सापडले। नाशिक पोलिसांनी एक पेन ड्राईव्ह आणि त्या पेन ड्राईव्ह मध्ये काही धक्कादायक व्हिडिओ जप्त केले। आतापर्यंत एकूण 58 बिभत्स व्हिडिओ आढळले। आरोप केला जातोय की काही मोठी नावं त्याच्या मागे उभी होती, त्याच्यावर राजकीय छत्रछाया होती। त्या नावाचं त्यानं मार्केटिंग केलं आणि लोकांना जाळ्यात ओढलं। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचेही काही फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली। या तथाकथित हा जो महाराज आहे, राजकीय खरात महाराज, या महाराजावर पोलिसांच्या कारवाई आणि त्यांना कसं त्याला लाकुणा ठेवून कोर्टातून कसं सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो आहे, कोणाकोणाचा दबाव आहे त्याचंही आमचं लक्ष आहे। आणि त्याच्यामुळे या तथाकथित खरात महाराजांना कारवाई झाली नाही तर आम्ही सरकारला कसं धारेवर पकडायचं ते आमच्याजवळ सगळे आयुधही आहेत आणि त्याचे सगळे पुरावे आमच्याजवळ आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तिकडे त्या कॅप्टन खरातचे पायधुतांचा व्हिडिओ समोर आला आहे। म्हणजे यांचा अंधश्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे। या अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भगिनीकडून महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित राहतील का? त्यांना न्याय मिळेल का? त्यामुळे त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे। त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे। अखेर चाकणकरांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली। कॅप्टन अशोक खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला कल्पना नाही। आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील। पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे। धर्माची आणि राजकीय कवचकुंडल मिरवणारे हे नराधम लांडगे किती धोकादायक आहेत हे वारंवार समोर आले। लोकांच्या श्रद्धेला पायदळी चिरडून त्यांनाच वासनेची शिकार बनवलं जाण्याचे कितीतरी प्रकार समोर आले, पण तरीही लोकांच्या डोळ्यातली अंधश्रद्धेची धुंदी काही जात नाही। याला काय म्हणावं? अशा नराधमांना कायद्यानं कठोरातली कठोर शिक्षा करायलाच हवी, कारण हे फक्त कुण्या एका महिलेचे गुन्हेगार नाहीत तर धर्माचे आणि लोकांच्या विश्वासाची हत्या करणारे समाजाचे गुन्हेगार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।